नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आज कालवं काढायला चाललो आहे आईसोबत. आई आता मित्रांनो कालवं बोचणार आहे कोयतीच्या सहाय्याने. आणि ती खडपामध्ये असतात मित्रांनो, म्हणजेच दगडं असतात आणि दगडालाच ती कालवं अशी लागलेली असतात. ती कोयतीच्या सहाय्याने बोचून काढावी लागतात, ठोकून थोडक्यात सांगायचं म्हणजे. तीच आता कशाप्रकारे काढणार आणि कसं काय सर्व प्रोसेस तुम्हाला मी आता दाखवतो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कोणाकोणाला कालवं माहिती आहेत हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना नसतील माहिती कालवा हा प्रकार काय असतो तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. नक्कीच तुम्हाला समजेल कालवं कशी असतात आणि कशाप्रकारे ती काढली जातात. आणि खायला तर मित्रांनो एक नंबर लागतात ती टेस्टला कालवं. त्याचं तुम्ही सार पण करा किंवा तळून जरी खालीत तरीसुद्धा पण एक नंबर लागतात. त्याची चव म्हणजे तुम्हाला सांगताच येणार नाही, अशी चव असते त्यांची. तीच कालवं आता काढायला गेली आई पुढे आणि मी आता चाललो आहे. तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे ती कालवं वगैरे बोचून काढली जातात आणि सर्व काही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला दाखवतो तुम्हाला मी आता. हा बघा, हा आपल्या खाडीचा असा मस्तपैकी व्ह्यू आहे, एक नंबरचा. आणि बघा समोरच तिकडे आई कालवा बोचते. चला पटापट जाऊया तिकडे आणि दाखवतो तुम्हाला. भरपूर असा चिखल आहे मित्रांनो, त्यामुळेच मी पायामध्ये शूज वगैरे घालून आलो आहे. हे बघा, आणि हीच मित्रांनो खडपा असतात अशी बघा, ह्यालाच कालवा बोलतात. आणि ही इकडून अशी बोचली जातात आणि त्याच्या आतमध्ये मग कालू असतं. ही बघा, ही अशी कालवं जी खडकं आहेत दगडं, आणि त्याच्या आतमध्ये आता कसं कालू असतं ते आता जाऊन दाखवतो तुम्हाला. आणि खूपच चिखल आहे मित्रांनो इकडे. हा बघा, पाहू शकता पाय किती खाली जातो आहे. भरपूर असा चिखल आहे, तरी पण जाऊया आपण सावकाश एकदम असे. वरच्या बाजूला थोडा कमी आहे, पण तिकडे खालच्या बाजूला भरपूर चिखल आहे. तो बघा, तर जस्ट मी आलो आहे तिकडून आणि किती चिखल आहे बघा, भरपूर. फायनली मित्रांनो तिकडून आलो आहे आपण क्रॉस करून. आणि हे बघा, इकडे आई आता बोचते कालवं. चला बघूया कशा रीतीने आता आईने काढलेत कालवं. ती थोडीशी तरी काढली असतील. हे बघा, हे आत्ताच बोचलेत आईने. बोचणे म्हणजे मित्रांनो ही कालवच्या वरचं जे असतात ही कपचं, ती अशा रीतीने पॅक असतात. त्यालाच कोयतीच्या साहाय्याने ठोकून काढणे म्हणजे आम्ही बोचणे बोलतो त्याला. हे बघा, अशा रीतीने सर्व कालवं बोचलेली आहेत. आणि हे बघा आतमध्ये कालू असतं. हे बघा, ही बघा आत्ताच जस्ट आई 5 मिनटं झाली असतील जेमतेम येऊन. 5 मिनटामध्ये किती काढलेत बघा कालवं, भरपूर मस्त भेटली आहेत. यालाच कालवं बोलतात मित्रांनो. हे बघा, ही आता छोटी साईज आहे जरा, नाहीतर मग मे महिन्याच्या टायमिंगला मस्त मोठी होतात एकदम, मार्च एप्रिल मेच्या टायमिंगला. हे बघा कसली भारी टपोरी आहेत, एकदम मस्त भरलेली. आता पावसाच्या टायमिंगला निजू असतात, आता ती चांगली झाली आहेत जरा. डोळ्यातलं उडताना कत दाखव बघू हातात. मस्त भरलेली आहेत. वा मस्तच. एकाच दगडामध्ये मित्रांनो जवळपास कधी कधी 10-12 अशी सुद्धा कालवं भेटतात, नाहीतर मग कधी कधी 1-2 पण असतात. आता ह्या एकाच दगडाला बघा किती कालवं भेटली आहेत. ती 5-6 तरी भेटली आहेत. आणि साईडला जी बघता ही सगळी आईने आत्ताच बोचून झालेली आहेत, काढलेत त्याच्यामधली कालवं. आणि ही बघा, हीच ती कोयती मित्रांनो. ही स्पेशल म्हणजे वेगळी कोयती येते कालवासाठी. दाखव बघू. हे बघा, हिला बोडसंसुद्धा बोलतात, पण ती मोठ्या आहे ह्याची, म्हणजे लाकडं वगैरे तोडायची असते त्याला कोयती, तिला बोडसं बोलतात. आणि ही कालवाची कोयती असते, बारीक अशी एकदम पातळ. ती याच्याने फक्त कालवाच म्हणजे बोचायची. मस्त भरलेली कालवा.
तर मित्रांनो सगळ्याच खडपांना मित्रांनो कालवा असतं तसं नसतं. आता हा एवढा बारका दगड आहे आणि यालाही कालवा लागले. त्याच्यामध्ये बघा जवळपास हा एक, हा इकडे 2, हा इकडे 3 आणि इकडे परत हा 4 5 तरी करपे आहेत बारीक बारीक. हे बघा 5 याच्यात कालवा असतील चांगल्यापैकी. आणि ह्या साईडला बघाल तर हे पोकळ आहे, ह्याच्यातमध्ये काय नाही. म्हणजे पूर्णपणे दगड भरलेला असं नसतं कालवाने, ते बघावं लागतं नीट बघ एकदम. हे बघा तर आता हे देऊया आईला काढायला. हे जर चला दा हां ना, ह्याच्यात बोल बघू, हे दाखव. त्यात पण 4-5 निघतील बघा आता बोलल्याप्रमाणे. ते बघा पहिलंच निघालेलं आहे मस्तपैकी. हे बघा दुसरं निजवत जरा बारीक. तिसरा नाही बरोबर, चांगला खराब दे बघून काढ बघू. होय होय चांगला जा. हे बघा किती मोठं घालू आहे मित्रांनो, मस्त काढतोय मी ते का. चल हे बघा मस्त काय साईज भेटली, एक नंबर मोठे. असे एका दुसरे भेटतात मित्रांनो क्वचित या खडपांमध्ये. याचं केवढा मोठा आणि खडप होतं ते बघा कालू. हे बघा त्याचं वरचं कवच केवढं मोठं होतं. याच्या आतमध्ये ते अशा प्रकारे कालवं असतात. हे बघा मस्त. चला आता इकडून झाले, एवढी खडपं झालेत पोचून, तर पुढच्या भागामध्ये जाऊ. तर हे बघा मित्रांनो, आता आई बोललेली जाऊन बघ म्हणून भेटतात का. ते हे बघा चांगले अशी भेटली आहेत मस्तपैकी कालू. आहे त्याला 7-8 तरी आहेत चांगले मोठे मोठे. ते आता देऊया आईकडे. हे बघ ह्याच्यात बघ मस्त भेटला पहिलाच. दोन हा मस्त मोठो आहे तो. वा 3 एकाच दगडाची आहेत आई. आता 4था. चार 5. वाह झाली वाटतं आता. झाली ना, 5 भेटले एकाच दगडात मस्त पैकी. वाटते का. आताची जरा कालवा मस्त भेटली नाही, मोठी मोठी आहेत चांगली भरलेली. बघा मस्त. दाखव. टाक भारी.
वाटी म्हणता म्हणता बरं दिली मस्तपैकी. याला मित्रांनो आम्ही हडगा बोलतो. हडगा हा बघा खेकडाच आहे हा, पण छोट्या आहे, जास्त मोठा होत नाही, एवढीच साईज असते याची. डेंगा बघा कसला मोठा आहे तो. हा बघा हे भरपूर असतात असे भाटीवर आणि यांचीच ही बिळं असतात. हे जे बारीक बारीक खड्डे आहेत ते यांचेच असतात खडक्यांचे. तर हा बघा हो गेला. एवढ्या शेका किती करपे होते ते बघ. वा वा वा. तरी किती आहेत बघू. 1 2 3 4 5 5 होते एवढ्या शेगा. बापरे मस्तच भेटले. आजकाल भेटले का. भरपूर अशी बोचून झालेले आहेत मित्रांनो खडबं. ही बघा या ठिकाणी बोचली, परत इकडे थोडीशी, परत इकडे आता थोडीशी, तिकडे आहेत आणि पुढे पुढे अशी बहुतेक ठिकाणी आता बोचून झाली आहेत. आणि वाटीसुद्धा आता आपली मस्त की भरत आली आहे. त्यामुळे आता निघू आम्ही खरी आता थोड्याच वेळाने. हे बघा मस्तपैकी वाटी भरली आहे चांगलीशी एकदम कालवाने. मस्त आज कालवण होईल आणि जेवणाला एक नंबर असा. तर बोचून झालेले आहेत मित्रांनो. बघा पाहू शकता वाटीतलं पाणी पडायला लागलं आहे, एवढी लोड झालेत कालवं मस्तपैकी. हे बघा फुल भरली आहे वाटी मस्तपैकी, फुल लोड. कसली भारी आहेत बघा कालवं, एक नंबर अशी. आता आम्ही चाललोय घरी. त्यामुळे आता मित्रांनो आम्ही घरी निघतोय. आता ताई कालवं धुवेल ती मस्तपैकी, स्वच्छ करेल ती, दाखवतो तुम्हाला, आणि मग घराकडे. चला मस्त मोठो आहे करपो. सावकाश. मस्तचा मोठा वा. मस्तचा. काय अरे वा मस्त भेटले, 3 भेटले मित्रांनो. हे बघा रंगणे, मुळ्याचाच प्रकार असतो हा सुद्धा, पण मोठे असतो एकदम. दाखव दाखव, थांब काढू नका. कया कया काढ बघू आता. हो रे आईला समजतच नाही होतो की नाही तो. मस्त मोठ्या साईजमध्ये असतात एकदम. दाखव दाखव थांबा. अच्छा काढ बघू. हा मस्त का, 5 झाले. कसली साईज आहे मोठी, भारी.
पण हा होय 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 हो. वा कशी आयडिया लागतं बघा मित्रांनो शोधून काढू त्यांना आपल्या हे दोन 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 आहे होय काढ बघू पहिलं काढ हो हां हो. होय ग आयला भारी आयडिया समजता कसं तुका चुटपुटा बघ कळता वाटतं असं त्याचा सगळं अभ्यासच हो केलेलो ना. पॉवरफुल अभ्यास हो बघ. आयला हो ग मस्तच मोठो बा बाबा बोलता बोलता किती भेटले बघा मित्रांनो 7-8 तरी झालेत मस्त मोठे हे सुद्धा खायला एक नंबर लागतात टेस्टला हा बघ टाक भरला चला वा मस्त आहे बघा मित्रांनो ह्याला रंगणे बोलतो आम्ही हा सुद्धा एक जसे शिंपल्यांमधला प्रकार आहे हा जसं मुळे वगैरे असतात तशा टाईपमध्ये हा रंगणा असतो आपण धुवून दाखवतो तुम्हाला कसा दिसतो तो आणि आतमधलं मांस याच्या ऑरेंज कलरचं असतं आणि खायला मस्त लागतं हे सुद्धा तर हे बघा एवढी वाटी भरली आहे पूर्ण भांडी म्हणजे हे प्लॅस्टिकचं फुल भरलं आहे मस्तपैकी घरी जाता जाता भेटले मित्रांनो आता ते आणि आता निघतो आहे आता बाबा की हा 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 मस्त हे बघा मित्रांनो कच असते कालवाची खडपांची म्हणजे बारीक बारीक चुरा असतो तो व्यवस्थित धुवावा लागतो एकदम नाही तर खाताना आपल्याला दातामध्ये भेटतो तो हे बघा किती निघाला बघा हा बघा हा सगळा खडपांचा बारीक चुरा आहे हा तर अजून निघेल भरपूर तो व्यवस्थित त्याला हाताने असं धुतलं की म्हणजे हा बघा किती निघाला बघा बापरे सगळा चुरा आहे कालवांचा बघा काय मस्त दिसूक लागली बघा मित्रांनो आता धुतल्यावर वा एक नंबर हे बघा काय भारी दिसतात काढलं साप बघू हा 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 मस्तच वाटतात हे बघा बघूया काय केलं दर धुतलं चांगली रंगणे दाखव रंगणे हे बघा रंगणे असे दिसतात मस्त वेगळे खाऊ काही एक नंबर लागतात आणि किती भेटले बघा घरी येता येतं आता जवळपास 15 तरी हत आरामात एवढे भेटले आहेत उगाच्या जराशी आहेत काय काय ती तरी कशात सोडू कवी मेहनत किती हे बघा मस्त आता वाटी झाल्या फुल भरलेली आहे बघा पूर्णपणे अशी भरलेली आहे वाटी कट टू कट एकदम बघू शकतास ही बघा मस्त काम झाला हा बघा काय कालवात बघा एक नंबर वा हे बघा अशी बारीक बारीक कालवाची कच राहता यांच्यामध्ये ती व्यवस्थित आता घरी जाऊन काढूक लागणार तर दातात भेटली की ती वैताग घेता जाम मस्त हे बघा रंगणे तर हे बघा मस्त की पूर्णपणे धुवून झालेत मित्रांनो आणि आता काय भारी वाटतात बघा पांढरे शुभ्र झाले आहेत आणि हे बघा रंगणे मस्तपैकी झाला धुवून बिवून आणि आता निघतो घराकडे जाऊक तर चला निघाला होता घराकडे जाऊक तर बराच वेळ झाला मित्रांनो आणि आता 5 वाजून गेले 3 वाजता आलो होतो जवळपास 2.5 तास होत आलेत आणि आता चाललो आहे घरी तर कशाप्रकारे खडपामधली कालवं बोचून कोयतीच्या सहाय्याने बोचून बाहेर काढली जातात हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच की कशी वाटली व्हिडिओ ती आणि ह्याच कालवांच्या मित्रांनो तुम्हाला रेसिपीचा वगैरे व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला दाखवेल नक्कीच कधीतरी की कालवाची रेसिपी कशाप्रकारे असते कशाप्रकारे कालवं बनवली जातात कांद्यातली बोला किंवा फ्राय केलेली बोला तर मस्तपैकी आणि खायला एक नंबर लागतात टेस्टला कालवं तर नक्कीच काहीतरी ट्राय करा तुम्हाला कुठे भेटलीच कालवं अवेलेबल असली तर नक्कीच खा एक नंबर लागतात खायला त्यामुळे आता झालं मित्रांनो सर्व आणि आता चाललो आहे घरी तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्कीच करा तर
तर भेटूया लवकरच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.